रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात असलेल्या मांगरुळ ते दापोली रस्त्यावरील हा आहे पंधेरी गावाजवळचा पूल। रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या पुलाचं बांधकाम 1982 साली करण्यात आलं। 100 मीटर लांबीच्या या पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात अनेकदा या पुलावरून पाणी वाहतं। या पुलाच्या पलीकडे असलेल्या पंधेरी आणि दापोली या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो। कधी-कधी 8-8 दिवस पाणी ओसरत नाही। हा प्रॉब्लेम आमचा जुनाच आहे की बऱ्याच वर्षापासून ह्याच्यावरती पावसाळ्यात जर याल तुम्ही तर इथे कमरेपेक्षा जास्त पाणी असतं। हा फक्त एक निमित्त झाला आहे लोकांना की बाबा तिथे पूल पडला आणि ह्याच्या पुढे एसटी आम्ही तिकडे टाकणार नाही। आता इथल्या आमच्या पूर्ण परिसरातल्या मुलांचा किंवा वयोवृद्ध वगैरे यांचा बराच प्रॉब्लेम व्हायला लागला। दापोली आणि पंधेरी या दोन गावांची लोकसंख्या अंदाजे 1,500 जास्त आहे। इथल्या ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी नोकरी धंद्यानिमित्त अनेक तरुण महाड बिरवाडी इथं जातात। शिवाय शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे। पण या पुलावरून पाणी वाहू लागलं की वाहतूक पूर्णपणे ठप्प होते। सावित्री पूल दुर्घटनेनंतर या मार्गावरील एसटी वाहतूकच बंद करण्यात आली आहे। या पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आता आमची मागणी आहे की हा पूल जो आहे हा पूल म्हणजे पाणी कितीही पूर झाला तरी त्याच्यावरून पाणी जाता कामा नये अशा पद्धतीचा मोठा पूल जर झाला तर आमची या दोन्ही गावाची समस्या सुटेल। सरकारने काय पुलावर लक्ष दिले नाही, काय नाही, त्याच्यामुळे आमचा लवकरात लवकर पूल व्हायला पाहिजे। आमची मुलं खूप शाळेत जातात, 150-100 मुलं शाळेत जातात, तर महिनाभर पुलावरती पाणी असलं का जात नाही, तर शिक्षण त्यांचं अडकून राहतं। या संदर्भात रायगड जिल्हा परिषदेशी संपर्क साधला असता पुलाची उंची वाढवून नवीन पुलाच्या बांधकामाचा 94 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। महाड उपअभियंत्यांनी सदरचा प्रस्ताव तयार करून कार्यकारी अभियंत्याकडे म्हणजे इथं या कार्यालयात सादर करण्यात आलेले तो प्रस्ताव 94 लाखाचा शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे पुरवणीमध्ये। सावित्री पूल दुर्घटनेनंतर धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे। त्यात पंधेरीच्या या पुलाचा समावेश असेल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।